नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, जर तुम्ही देखील तुमच्या वेळेच्या आधी लोन क्लिअर करण्याचा विचार करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, कारण यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आधी लोन क्लिअर करण्याचे काही फायदे आणि नुकसान। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी कर्ज घेणं ही एक सामान्य गोष्ट आहे, मात्र कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड कशी आणि कधी करायची हे ठरवणे देखील तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहे। कर्ज परतफेडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात, त्यापैकी एक पर्याय म्हणजेच लोन प्री पेमेंट। कर्जदाराला काही अतिरिक्त पैसा मिळाल्यास किंवा आर्थिक परिस्थिती सुधारल्यास तो अनेकदा कर्ज प्री पेमेंट करण्याचा विचार करतो। कर्ज लवकरच फेडल्याने काही फायदे होतात, मात्र त्यासोबत काही तोटेही संभवतात आणि त्यामुळे कर्जदाराने हे निर्णय घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे। चला, कर्ज प्री पेमेंट बद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। कर्ज लवकर फेडणे म्हणजे आर्थिक ओझ्यातून लवकर मुक्त होणे असा विचार अनेक जण करतात, मात्र हा निर्णय घेताना काही लपलेले धोके आणि अतिरिक्त शुल्क याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते। बहुतांश बँका आणि आर्थिक संस्था कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास काही शुल्क आकारतात। याशिवाय कर्ज लवकर फेडण्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर देखील परिणाम होऊ शकतो। त्यामुळे कर्ज प्री पेमेंटचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे समजून घेणे अत्यावश्यक आहे। जर तुम्ही कर्ज मुदतीपूर्वी फेडत असाल तर बहुतांश आर्थिक संस्था यासाठी काही अतिरिक्त शुल्क आकारतात आणि हे शुल्क कर्जाच्या उर्वरित रकमेच्या 1% ते 5% पर्यंत असते। आता फायदे बघू तर कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यामुळे तुम्हाला व्याजात बचत होते। जर कर्जाची मोठी रक्कम बाकी असेल तर प्री पेमेंटमुळे जास्त व्याज वाचवता येते। लवकर कर्ज फेडल्याने आर्थिक ताण देखील कमी होतो। जर तोटे पाहायला गेलं तर प्री पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते। मोठ्या रकमेच्या कर्जावर शुल्काचा परिणाम देखील जास्तच होतो। शुल्क भरल्यानंतर मिळणारा फायदा कमी होऊ शकतो। उदाहरणार्थ, जर उर्वरित कर्जाची रक्कम ही 10 लाख असेल आणि प्री पेमेंट शुल्क 2% असेल तर तुम्हाला 20,000 अतिरिक्त भरावे लागू शकतात। त्यामुळे हे शुल्क किती आहे हे लक्षात घेऊनच निर्णय घेतला पाहिजे। कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर देखील थेट परिणाम होऊ शकतो। तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो, तसेच भविष्यात नवीन कर्ज मिळवताना सुलभता मिळते। तुमच्या आर्थिक विश्वास मध्ये सुद्धा वाढ होते। तर त्याचा तोटा देखील आहे, काही बँका कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम करतात। सध्याचे क्रेडिट पोर्टफोलिओ कमी झाल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील घसरू शकतो। कर्ज फेडण्याचा फायदा तुम्ही कोणत्या टप्प्यावर फेडता यावर देखील अवलंबून असतो। जर कर्जाची मुदत ही सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर प्रीपेमेंट केल्याने तुम्हाला जास्तीत जास्त व्याज वाचवता येते। मुदतीच्या शेवटी कर्ज फेडल्यास व्याजाचा बहुतांश भाग हा आधीच भरला गेलेला असतो आणि यामुळे तुम्ही प्रीपेमेंटचा फारसा फायदा होत नाही। सुरुवातीला प्रीपेमेंट केल्यास जास्त फायदा होतो, कारण उर्वरित मुदतीत तुमच्यावर कमी व्याज लागू होते। जर कर्जाची मुदत पूर्ण होण्यास कमी कालावधी शिल्लक असेल तर प्रीपेमेंटचा फारसा फायदा होत नाही। जर बँकेचे प्रीपेमेंट शुल्क जास्त असेल तर वाचवलेल्या व्याजाच्या तुलनेत तुमचे नुकसान होऊ शकते। कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास क्रेडिट स्कोअर देखील चांगला होतो। अनेक तज्ञांच्या मते कर्ज मुदतीपूर्वी फेडण्याऐवजी नियमित हप्ते भरून कर्ज फेडणे अधिक फायदेशीर ठरू शकते। त्यामुळे तुम्हाला प्री पेमेंट शुल्क भरावे लागत नाही आणि तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारतो। कर्ज मुदतीच्या शेवटी प्री पेमेंट केल्यास मिळणारा मर्यादित फायदा असतो, त्यामुळे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करणे हे आवश्यक आहे। तसेच तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार कर्ज मुदतीपूर्वी फेडण्याचा निर्णय घेतला पाहिजे। जर तुमच्याकडे अतिरिक्त निधी असेल आणि तो गुंतवून जास्त परतावा मिळू शकत असेल तर प्रीपेमेंट करण्याऐवजी गुंतवणुकीचा विचार करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं। कर्ज प्रीपेमेंट करण्यापूर्वी शुल्क, बचत आणि भविष्यातील आर्थिक गरजा यांचा विचार देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे।
तर मित्रांनो, ही होती याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी